रगों रगों में लाल खून है, वो खून गरम है। क्या आज वो खून ठंडा पड़ गया? आज वो खून थंड पड गए मी म्हणेन, असंही मी म्हणेन। यासाठीच त्यांनी असं स्वतःला आयुष्यभर असं ठेवलंय की त्यांना कुणाच्या आया बहिणी काही पडलेलं नाहीये, कुणाच्या आसवांशी पडलेलं नाही, कुणाच्या दुःखाशी पडलेलं नाहीये। बस मैं और मेरी चौड़ी छाती। मोदीनं करणार कसं? त्यांची बायको आहे कुठे? दॅट इज पर्सनल। ओके, कोणाबद्दल बोलायचं नाही। ज्यांच्या हे बघा हरू दे जितू दे, त्यांना खेळणं जरुरी नव्हतं का? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ही मॅच खेळून केंद्र सरकारला काय घबाड मिळणार आहे? सट्टेबाजांचे उखाळ पांढरे करणं हा केंद्र सरकारचा हेतू आहे तो की हे सगळं प्लॅन होतं काय तुमचा? सिंदूर दाखवायचा, हा? जसं तुम्ही बायकांना म्हणजे लेडीज सामना खेळला नाही तर काय बिघडणार होतं? एक सामना जर खेळला नाही तर काय असा देशाचा व्यवहार ठप्प होणार होता? ट्रम्पने सांगितलं नाही म्हणून असं होऊ शकत नाही। ट्रम्प स्वतः बोलतो ना, ट्रम्प स्वतः बोलतो की मी सांगितलंय म्हणून युद्ध थांबलं गेलंय। ते तर नाकारू शकत नाही ना। पण सरकार नाकारते, सरकार नाकारते। सरकार तर वोट चोरी करू सुद्धा नाकारते ना। त्यांनी दाखवावं ना। त्यांनी राहुल गांधीजींनी जे विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत आहे? हा, जनसुरक्षा जे त्यांनी लावलेलं आहे ते कशासाठी आहे? अशाच प्रश्नाचं उत्तर तिथेच थांबावं म्हणून त्यासाठी लावलेलं आहे। हा, त्याचा विरोध आम्ही केलेला आहे आणि आम्ही करतच राहणार। सरकार ऐकत नाहीये। नेपाळ सारखं व्हायला नाही पाहिजे हे त्यांनाही कळायला पाहिजे। मला वाटतं नेपाळ सारखं भारतात होऊ शकतं। बघा, कुठल्याही गोष्टीचा लिमिट असतो। लिमिटच्या बाहेर काही घडलं मग कोणीही माणूस ऐकून घेणार नाही। आपल्या बोलण्याचा हक्क तुम्ही थांबवू शकता? हा बोलण्याचा हक्क आम्हाला आमच्या संविधानाने दिलेला आहे। हे बघा, हरू दे जितू दे, त्यांना खेळणं जरुरी नव्हतं का? खेळायचंच नव्हतं। जेव्हा तुम्ही आपल्या सैनिकांना तिथे पाठवून लढाईला पाठवलं, काय पाठवलं? हिंदू म्हणून त्यांना मारलं गेलं। मग सरकार पण हिंदूच आहे ना? हे जे आहे ते सगळे हिंदूच आहेत ना। मोदीनं करणार कसं? त्यांची बायको आहे कुठे? दॅट इज पर्सनल। ओके, कोणाबद्दल बोलायचं नाही। ज्यांना फॅमिली माहिती असेल ना त्यांनाच कळतं। फॅमिलीचा त्रास ज्याची जळते त्यालाच कळते बोलतात ना। हा जो दिलेला आहे प्रॉवर्ब कशाला दिलेला आहे? हे याच कारणासाठी दिलेला आहे। ह्याला काही फरक पडत नाही। असू दे, अडाणी, शहा, सगळे चमचे हे सगळे कामं मोदीचेच। त्यांना फक्त मोठं करायचं आहे। पैसा फक्त महत्वाचा आहे त्यांना, माणसं महत्वाचे नाही आहेत। सिंदूर करून लोकांना आशा दाखवलं की हा आम्ही एवढा मोठा। वॉज इट अ प्लॅनिंग? आता तर हा प्रश्न उठतो की हे सगळं प्लॅन होतं काय तुमचा? सिंदूर दाखवायचा, हा? जसं तुम्ही बायकांना म्हणजे लेडीज लोकांना तुम्ही लेडीज लोकांना 1500 रुपये देतो म्हणून तुम्ही वोट बँक खेचले। आता आम्ही लेडीजचे सुरक्षा करतो, हा? आणि लेडीजचे सुरक्षा करण्यासाठी लेडीज लोकांनाच तुम्ही घेऊन गेला, हा? तुम्ही एअरक्राफ्ट मध्ये लेडीजच होते ना आपल्या, हा? मग त्यांचं काही म्हणजे त्यांचं तुम्ही काही विचारच नाही, मान सन्मानच नाही, अजिबात केलेलं नाहीये। हा, तुम्हाला जर पैसे महत्वाचे आहेत हे दिसूनच येतं। आता हे तर लिमिट होऊ शकते का नाही होणार? हे असंच जर करत असतील ह्याच्यावरती बघा कुठेतरी थांब पाहिजे, फुलस्टॉप पाहिजे। पण इथे फुलस्टॉप नाहीच आहे। तुम्ही जर आमचं संविधान आम्हाला म्हणतो की तुम्ही बोलू शकता, तुम्ही लढू शकता, मग तुम्ही रोखणारे कोण आहेत? हा, तुम्ही कोण आहेत रोखणारे? तुम्ही रोखू शकत नाही। रोखणं म्हणजे मग दी एंडच होणार सगळ्या गोष्टीचं, आणि एंड होणं जरुरी आहे। भारताची बदनामी व्हायची काय राहिली हा प्रश्न आहे आमचा। जेव्हा ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरुद्ध आम्ही सुरुवात केली माननीय प्रधानमंत्री महोदयांनी, त्याला संपूर्ण देशांनी पक्षभेद, पंथभेद, जातभेद काही न मानता अगदी सहकार्य आणि पाठिंबा दिला। आज ते ऑपरेशन सिंदूर सुरू आहे असं पंतप्रधान खुद्द आणि त्यांच्या पक्षातले मंत्री किंवा आमच्या केंद्र सरकारमधले मंत्री म्हणतात। असं असताना आमच्या पुसलेलं ज्यांचं सिंदूर आहे त्या सिंदूरला जर न्याय मिळाला नाही आहे तर भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच खेळून काय?
हार पराजित आणि जय हा पुढचा विषय झाला. आम्हाला असं वाटतं की ऑलरेडी आपल्या भारताची बदनामी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले. कारण ऑपरेशन सिंदूर आम्हाला असं वाटलं होतं, ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर सुरू केलं गेलं पंतप्रधान महोदयांनी संपूर्ण देशाला हाक मारली, संपूर्ण देश एकजुटीनं एकवटीनं एक ताकदीनं पंतप्रधान महोदयांच्या आणि या केंद्र सरकारच्या बाजूनं उभा राहिला. आणि आपण पाहतो की केंद्र सरकारने चालवलेलं हे ऑपरेशन सिंदूर अचानक कुंडातरी दुसरा हात येऊन बंद करतं आणि मग त्याची कल्पना प्रधानमंत्री महोदय आम्हाला देत नाहीत. तर जेव्हा ट्रम्प म्हणतात त्याच वेळेला ते का सांगत नाही, हा आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना पडलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळे तो मुद्दा तर आता बाजूलाच राहिला. कोणी बोललं, कोणी थांबवलं, कोणी सुरू केलं, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की अख्खा नव्हे अर्धा पाकिस्तान तरी आमच्या कब्जामध्ये येईल. त्या पद्धतीचं वातावरण होतं. जवानांनी अतिशय परिश्रम केले, कठोर परिश्रमाने एक एक तळ त्यांचा उद्ध्वस्त करत पाकिस्तानवर चाल केली होती. आम्हाला वाटलं होतं की आता कदाचित पाकिस्तान आपल्या देशामध्ये आपण त्यांना गिळंकृत करू आणि धडा शिकवू, कदाचित ते आतंकवादी आपल्याला मिळतील. पण ते आतंकवादी सोडा, अर्धा पाकिस्तान सोडा, अख्खा पाकिस्तान सोडा, अहो ज्यांनी या पहलगाम हल्ल्यामध्ये आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलंय ते हरामखोर अतिरेकी सुद्धा सापडले नाहीत. मला वाटतं त्याच वेळेला जगाच्या या संपूर्ण पार्श्वभूमीवरती भारताची नाचक्की झालेली आहे असं म्हणायला. हा आमचा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, हा शिवसेना महिला आघाडीचा प्रश्न आहे की जर देशवासियांची भावना आपल्या देशाविषयी एवढ्या प्रखरतेची आहे, आपल्या माता भगिनींचं ज्यांनी कुंकू पुसलेलं आहे त्या नराधमांच्या विषयी एवढ्या प्रखरतेची भूमिका जर आहे, तर मग केंद्र सरकार ही मॅच का खेळू पाहतं? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ही मॅच खेळून केंद्र सरकारला काय घबाड मिळणार आहे? सट्टेबाजांचे उखाळ पांढरे करणं हा केंद्र सरकारचा हेतू आहे का? म्हणजे गेलेल्या त्या ठिकाणच्या माता भगिनींच्या कुंकवाची काही किंमत नाही आहे का? ज्या जवानांनी या ऑपरेशन सिंदूरमध्ये काम केलं त्यांच्या सुद्धा लेखी, सरकारच्या लेखी त्या जवानांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही आहे का? हा आमचा प्रश्न. कदाचित मला असं वाटतं की जय शाह आणि अमित शाह एकमेकांशी बोलत नसावीत. कारण BCCI मध्ये जे सर्वोच्च पदावर आहेत ते जय शाह हे आमच्या गृहमंत्र्यांचे पुत्र आहेत आणि गृहमंत्र्यांचे पुत्र एवढा मोठा निर्णय BCCIचा घेतात आणि घरामध्ये असणाऱ्या आपल्या वडिलांना म्हणजेच आपल्या देशाच्या केंद्र गृहमंत्र्यांना जर ही बाब ते वडील आणि मुलगा म्हणून सांगू शकत नसतील तर मला वाटतं की हे देशाच्या दृष्टीने सगळं दुर्दैव आहे. यापेक्षा आणखीन दुर्दैव असूच शकत नाही. खेळाच्या जोरावरती आज व्यवहार चालू आहे. आज त्या देशातल्या आपण आतंकवादी देश जो ठरवलेला आहे आणि त्या आतंकवादी देशामध्ये आपण आपले खेळाडू पाठवून तिथे मॅच करतोय. यापेक्षा दुसरा दुर्दैव काय आहे? याशिवाय दुसरा बेशर्मापणा कोणता आहे? त्या माता भगिनींच्यासाठी जो सिंदूर ऑपरेशन चालवलं गेलं, त्या सिंदूर ऑपरेशनच्या वेळी जे शहीद मारले गेले, या देशाचे जे आपले जवान मारले गेले, त्यांच्या माता भगिनींच्या आसवा अजून चुकली नाही येतो आणि त्यांच्या आसवांची खेळ करताना मॅच करण्याची काही गरज होती का? आम्हाला हेच तर म्हणायचं आहे की एवढ्या सगळ्या लोकांच्या उफाळून भावना आहेत. ज्यावेळी तुम्ही भावनिक हे केलं, लोकांच्या भावनेशी उघडपणे खेळताय तुम्ही कशासाठी? फक्त मतं मागवण्यासाठी, त्यांच्या मतांवरती निवडून येऊन सरकार उभं करण्यासाठी. आणि जेव्हा सरकार आलं त्यावेळी तुम्ही काय म्हणाला होतात? त्यावेळी काय म्हणाला होतात? हमारे रगो रगो में लाल खून है, वो खून गरम है, क्या आज वो खून ठंडा पड़ गया? आज वो खून ठंडा पड़ गया? ओवैसी जे आहेत त्यांना देशद्रोह म्हटलं जातं आणि असं म्हटलं जातं की ते देशद्रोह आहेत, परंतु त्यांनी या मॅचचा विरोध केला पण सरकारने नाही केला. पण याच्याशिवाय दुसरा दुर्दैव काय आहे? आत्ताच आमच्या उपनेत्यांनी सांगितलं की BCCIचे चेअरमन कोण आहेत? जय शाह. या देशाचे गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा. हे दोघे बाप बेटे असताना सुद्धा त्या दोघांनी एकमेकांशी न बोलता हे ठरवलं आहे का? नक्कीच हा फिक्सिंगचा मामला आहे, नक्कीच हा भ्रष्टाचाराचा मामला आहे. कुठला व्यापार निष्पन्न न होता उलट देशवासियांची केलेली ही थट्टा आहे. देशवासियांच्या आसवांचे, आम्हा माता भगिनींच्या कुंकू जे पुसलंय त्यांच्या आसवांची केलेली ही थट्टा आहे, क्रूर थट्टा आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण देशभर जिथे जिथे शिवसेना आहे तिथे तिथे सर्व महिला आघाडी उतरून रस्त्यावर उतरून या भाजपा सरकारचा, या दुटप्पी सरकारचा आम्ही निषेध कडाडून निषेध. नेपाळ होण्याच्या मार्गावर आहे असं मला वाटतंय. कारण तिथे सुद्धा हीच अंधाधुंदी आहे. या लोकांनी जाती जातीमध्ये भेद करून दिलेले आहेत. या लोकांनी बेरोजगारी वाढवलेली आहे. या लोकांनी आता इलेक्शन नजरेवरती आलंय तेव्हा तुम्ही GST कमी करता का? प्रत्येक
प्रत्येक वेळी 2 वर्षापूर्वी मणिपूर जवळ होतं तेव्हा पंतप्रधानांना आठवण झाली नाही मणिपूरला जायची. आज मणिपूरला उद्घाटन करण्यासाठी गेले. आपलं सरकार घाबरलंय. नक्कीच घाबरले. यांच्या पायाखालची जमीन सरकली गेली. म्हणून आज तुम्ही हे देशोदेशी पळत राहिलेला. आपल्या सर्व मंत्र्यांनी हा धडा घेतला पाहिजे. या देशाचा स्वाभिमान जर अजूनही टिकून ठेवायचा असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तात्काळ बंद केल्या पाहिजेत. एक सामना खेळला नाही तर काय बिघडणार होतं? एक सामना जर खेळला नाही तर काय असा देशाचा व्यवहार ठप्प होणार होता? मी म्हणेन, असंही मी म्हणेन, यासाठीच त्यांनी असं स्वतःला आयुष्यभर असं ठेवलंय की त्यांना कुणाच्या आया बहिणी काही पडलेला नाहीये, कुणाच्या आसवांशी पडलेला नाही, कुणाच्या दुःखाशी पडलेला नाहीये. बस मैं और मेरी चौड़ी छाती, फायदे की क्या वो चौड़ी छाती. अगर आज महिला का सम्मान नहीं हो रहा है, महिलाओं का कुंकू का सिंदूर का सम्मान नहीं हो रहा है, फिर ऑपरेशन सिंदूर नाम देने का मतलब ही क्या था? ज्या महिलांनी हे ऑपरेशन संपूर्ण केलं त्या देखील म्हणजे महिला होत्या ज्या ऑफिसर्सने हे केलं, आज त्यांच्यावर किती मोठा एक घणघात आहे. नक्कीच त्यांना केवढी शरमेची बाब झाली असेल. त्यांनी त्यांच्या देशासाठी केवढं प्राणाचे बलिदान लावले असतील, केवढ्या सैनिकांना आज लीड केलं असेल. त्यांनी स्वतःहून रणरागिणी होऊन आज मैदानामध्ये उतरल्या होत्या युद्ध करण्यासाठी. आज त्यांना किती शरमेची बाब झाली असेल. त्यांच्या त्या प्रत्येक युद्ध करताना ज्या प्रत्येक शौर्याचा हा झालेला अपमान आहे. शेवटचा प्रश्न मॅम, जर आज सामना हरले तर काय होईल? म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण बदनाम होऊ? नाही, बदनामी तर अगोदरच झालेली आहे. संपूर्ण जगामध्ये या पंतप्रधानांनी या भारत देशाची बदनामी केलेली आहे हा सामना घडवून आणून, असं मला वाटतं. पूर्ण राज्य लेवलचा आहे आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यात आम्ही हा विरोध करत आहोत. इथे पाकिस्तान विरुद्ध जी भारताचा सामना इथे घेतला जात आहे अबुधाबीला, त्याच्या विरोधात आम्ही महिला आघाडीच्या वतीने इथे विरोध दर्शवत आहोत. हा विरोध यासाठी आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये आपले 26 जण मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेला सिंदूर म्हणून केंद्र सरकारने एक मोहीम राबवली होती. त्यानिमित्त आज जर एवढ्या महिलांचं सिंदूर जर कुंकू पुसलं गेलं आहे आणि जर केंद्र सरकार काही स्वतःच्या फायद्यासाठी जर ही मॅच घेत असेल तर ही मॅच चुकीची आहे. त्यामुळे आम्ही हा निषेध दर्शवत आहोत. तुम्ही सिंदूर जे आहे ते आता पाठवत आहात, मोदींना काय सांगाल याबद्दल? आम्ही हेच सांगत आहोत की तुम्ही जी सिंदूर म्हणून लोकांची वोट बँक तुमच्याकडे कलेक्ट करण्यासाठी जो तुम्ही काही ढोंगीपणा रचला होता त्याचं आम्ही तुम्हाला प्रतीक म्हणून हा महिलांचं कुंकू जो कुंकवाचा सन्मान आहे तो तुम्हाला कळला पाहिजे. यासाठीच आम्ही हे कुंकू त्यांच्यापर्यंत पाठवत आहोत. काय वाटतं मोदी सरकारला जाग येल्यानंतर सामना त्रास होणार आहे? झोपलेल्यांना नेहमी जाग येत असते, झोपेचं सोंग करणाऱ्याला कधीच जाग येत नसते. आणि आम्हाला असं वाटतं की मोदी सरकारला जाग येणं फार मुश्किल आहे, परंतु हा आमचा प्रयत्न आहे. आणि जनसामान्यांमध्ये आम्हाला मोदी सरकार जे काही खोटं नाटक करतो आहे हे लोकांसमोर आम्हाला मांडायचं आहे. त्यामुळे आमचे आंदोलन आहे.